ओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. 3 खजिने भाग 3. लाओत्सेचा पहिला खजिना आहे प्रेम. लाओत्से सांगतो की प्रेमामुळे आपल्याला भीती राहत नाही. आशा सप्तरिपूंना जन्म देते आणि प्रेम सप्तरिपूंना मुक्ती देते. प्रेम नसते म्हणून आशा केली जाते. प्रेम असेल तर मिळवायचे असे काही उरतच नाही. ते मिळाले आहे तीच प्रेमाची सर्वात मोठी भेट असते. आता आणखी काही मिळेल याची आशा निर्माणच होत नाही. प्रेमापुढे आपल्याला काय मिळत आहे आणि आपल्याला काय मिळाले नाही आणि आपल्याला काय मिळाले पाहिजे हा सारा हिशेबच समाप्त होतो. प्रेम करण्यात या गोष्टींकडे लक्ष आहे कोणाचे? सारे लक्ष प्रेमीकडे, त्या चित्त चोराकडे लागलेले आहे. कारण प्रेमात सर्व स्वसमर्पण होते. तेथे अहंकार नष्ट होतो. बाकी रिपूंची तर काय कथा. 2 असे काही उरत नाही. सर्व एकजीव होते. येथे अद्वैताच्याही पलीकडे अवस्था होते. दुजेपणा जाऊन पूर्ण मिलन होते. प्रेमात भय नष्ट होते. कारण येथे विश्वासाच्या भरवशाच्या पलीकडे नाते निर्माण होते. येथे 2 असतील तर एक दुसऱ्याला फसवू शकतो, एक दुसऱ्याला भीती दाखवू शकतो, एक दुसऱ्याचे नुकसान करू शकतो. येथे मिलन झाले आहे. आता जे घडेल त्याचा परिणाम एक संध आहे. येथे 2 लाकडांची दोरीने मोठ बांधलेली नाही की एखाद वेळेस दोरी सुटेल, तुटेल आणि लाकडे वेगळी होतील. येथे पाण्यात साखर विरघळून मिसळावी तशी स्थिती झालेली आहे. एक जीव. आता पाणी कोणते आणि साखर कोणती तेच उमजत नाही. यास्तव आता भय कोणाला, कोणापासून आणि कसले? प्रेम करणाऱ्यांना प्रेम पूर्ण अनुकूल आहे. परंतु त्यात विनाकारण लक्ष घालणाऱ्यांसाठी ते महा धोकादायक आहे. कारण प्रेम बेहिशेबी आहे. ते धर्म, जात पात पाहत नाही. ते वेळ घालवत नाही. क्षणार्धात जडते. येथे गरीब श्रीमंत असे अर्थशास्त्र नाही. येथे सारा अनर्थ आहे. 20-25 वर्षे आई वडिलांजवळ लाडात वाढलेली मुले प्रेम जमले की आई वडिलांना सोडून, त्यांना साधी कल्पनाही न देता घरातून पळून जातात. प्रेम कसलीही भाषा जाणत नाही. ते मौन राहणे पसंत करते. प्रेम जागेचा विचार करत नाही. ते स्वतंत्र संचार करू शकते. प्रेमाला काळाचे बंधन असत नाही. ते वेळी अवेळी, सुवेळी कुवेळीही फुलू शकते. कारण वेळेकडे लक्ष आहेच कोणाचे? प्रेम योग्य, अयोग्य, सुयोग्य असे काही पाहत नाही. प्रेमाला समोर जे आहे तोच योग आहे. हे ज्यांना समजले नाही त्यांनी श्री माऊलींना, तुकाराम बुवांना, मीरेला, येसूला अशा कितीतरी जणांना त्रास दिला, फाशी दिले. परंतु जेव्हा हे लोक इहलोक सोडून गेले तेव्हा याच लोकांनी त्यांची मंदिरे उभारली, त्यांना देवत्व दिले. कारण प्रेम न करणाऱ्यांना, ते न समजणाऱ्यांना जीवन कळत नाही. त्यांना मृत्यू समजतो. त्यांना चैतन्य उमजत नाही. त्यांना त्याच चैतन्यामुळे चेतनेचा आभास असलेला मुर्दा समजतो. ते त्या मुर्द्याचे लाड करतात आणि जेव्हा तो चेतनाहीन होऊ लागतो तेव्हा जागे होतात. 3 खजिने भाग 4. लाओत्सेचा पहिला खजिना आहे प्रेम. लाओत्से सांगतो की प्रेमामुळे आपल्याला भीती राहत नाही. ज्ञानयोग पूर्णत्वाला येतो तेव्हा समाधान मिळते. यात ज्ञानावरील प्रेमाची छटा असते. कर्मयोग पूर्णत्वाला येतो तेव्हा पूर्ततेचे सौख्य मिळते. यात केलेल्या कृतीवरील प्रेमाचीच छटा असते. ध्यानयोग आनंद देतो. यात ध्यानावरील प्रेमाची छटा असते. भक्तियोग तर प्रेमाशिवाय करताच येत नाही. तो प्रेमाच्या पायावर उभा असतो. अशा प्रकारे योग साधना उपासना कोणतीही असली तरी त्यात प्रेमयोग असतो. प्रेमाशिवाय तृप्ती शक्य नाही. प्रेमयोगाशिवाय भौतिक आणि आध्यात्मिक अशी दोन्हीही परस्पर विरुद्ध प्रकारची जीवन प्रणाली शक्य नाही. यामुळे प्रेम खजिना आहे. कोणत्याही साधना उपासना यासाठी तो खर्च करावा लागतो आणि खर्च करायला तो मुळात आपल्या आत असावा लागतो. साक्षात्कारासाठी प्रेमयोग पुरेसा आहे. यात कसलेही सोपस्कार नाहीत. हा मुद्दाम प्राप्त करावा लागत नाही आणि तो तसा मुद्दाम प्राप्त करताही येत नाही. कारण प्रेमाला काही आयोजन नाही, नियोजन नाही, वेळ नाही, काळ नाही, गणित नाही, सोपस्कार नाही, कसलेच काही बंधन नाही.
सहजच पाहिले गेले आणि आपोआप घडले आणि कायम करता बसले, याला प्रेम म्हणतात. एकदा बसलेले प्रेम कधीही नष्ट होत नाही. त्याला मृत्यूचीही बाधा येत नाही. प्रेमात विश्वास, निष्ठा, आस्था, सेवा, शुश्रूषा या शब्दांना थारा नाही. कारण जीविताचा श्वास जितका सहज आहे तितक्याच विश्वास, निष्ठा, आस्था, सेवा, शुश्रूषा या गोष्टी प्रेमात सहज आहेत. प्रेमात यांचा साधा उल्लेखही करायची गरज नाही. यात जर काही बाधा आली तर समजावे की मुळातच ते प्रेम नव्हते. जो होता तो देखावा होता, स्वार्थ होता, भोग होता, हवस होती, व्यवहार होता, तडजोड होती. देहाचे चोचले पुरवायला प्रेमात देहभान राहत नाही. सर्व भान प्रेमिकावर स्थिर झालेले असते. त्यामुळे नवीन भोग निर्माण होत नाहीत. संचित झपाट्याने संपुष्टात येते. जे जसे उपलब्ध असते त्यावर देह जीवित ठेवला जातो. देहाप्रमाणेच मन त्या चित्त चोरावर खिळलेले असते. यामुळे मन प्रेमिकात रममाण होते. त्याला रिपुयुक्त नसते उद्योग करायला सवड नसते. पूर्ण नैसर्गिक जीवन जगले जाते. आदर सोपस्काराने नव्हे तर अंतःकरणातून उमटतो. प्रेमात परमात्मा अंतःकरणात विराजित असतो. बाह्य गोष्टी गौण असतात, तुच्छ असतात. परमात्म्यासाठी कोठेही जायची गरज नाही. जेथे असाल तेथे परमात्मा अवस्थित आहे. त्यासाठी भोगात अडकू नका. जीवनाला साक्षी राहा. प्रेमाने अंतःकरणातील परमात्मा स्वतःहून तुमच्या पुढे हजर होईल. कारण भक्तापेक्षा परमात्म्याचेच भक्तावर जास्त प्रेम आहे. भक्ताला भेटण्यासाठी परमात्माच उत्सुक आहे आणि आसुसलेलाही आहे. येथेच मुक्ती आहे. हरि ओम.